महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान. आज आपण फक्त त्यांची निवडक काही भविष्यसूचक विधानं बघू. 1940 साली ते म्हणाले, जाती व्यवस्था असल्यामुळे भारतातील लोकशाही ही वरवरची सखल न रुजलेली आहे आणि या नवीन जमलेल्या लोकशाहीतून हुकुमशाही निर्माण होऊ शकते. आणि ती कशी दिसेल तर हिंदू राष्ट्र, हिंदू राज किंवा हिंदू राज्य या संकल्पनेच्या स्वरूपात ती समोर येईल. आणि जर किंवा जेव्हा हे होईल तेव्हा भारत देशासाठी ती सर्वात मोठी आपत्ती असेल. म्हणून ते टाळण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करायला हवे. आपल्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, कोणतीही योजना किंवा धोरणात्मक निर्णय ज्यात देशाची आर्थिक ताकद ही मुठभरांच्या हातात एकवटत असेल, जी देशाच्या फाउंडिंग फादर्स किंवा संस्थापकांच्या मूल्यांच्या विरोधात जात असेल, त्याकडे अतिशय काळजीपूर्वक नजरेने म्हणजे डोळसपणे बघितलं पाहिजे. 16 जून 1949 बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोगाबद्दल मूर्ख, गुलाम, झुकणारा अर्थात हुकुमाचा अंगठा असेल अशी शक्यतायुक्त भीती व्यक्त केली होती. आणि म्हणाले, निवडणूक पारदर्शक, संतुलित व स्वतंत्र पद्धतीने होण्यासाठी स्वतंत्र, स्वायत्त व कोणत्याही हस्तक्षेपापासून मुक्त असं इलेक्शन कमिशन हवं. बाबासाहेब असेही म्हणाले की लोकशाही सरकार जर भांडवलदार वर्गाच्या हाती पडलं तर इतरांना गुलामगिरीतच मरावं लागणार. मुंबई महाराष्ट्राचीच कशी याबाबतही बिनतोड युक्तिवाद बाबासाहेबांनी केला होता. मुंबई महाराष्ट्राची हे अटळ नैसर्गिक सत्य आहे. बाबासाहेब म्हणतात, महाराष्ट्रीयांनी गुजरातवर जय मिळवून अनेक वर्ष त्यांच्यावर राज्य केलं. गुजरात्यांवर काय परिणाम झाला? काहीही नाही. गुजराती राहिले आणि महाराष्ट्रीय राहिले. दमण ते कारवारपर्यंत अखंड किनारपट्टी जर महाराष्ट्राचा भाग असेल तर मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही, हे कसं काय सांगितलं जाऊ शकतं? हे तर निसर्गाचं अटळ अपरिवर्तनीय सत्य आहे, भौगोलिक सत्य आहे. मुंबई महाराष्ट्राचाच भाग आहे. ज्यांना निसर्गाच्या सत्याला आव्हान द्यायचं असेल त्यांना खुशाल देऊ द्या. निष्पक्ष विचारी मनासाठी मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे अगदी पुराव्याने सिद्ध सत्य आहे. गुजराती जुने रहिवासी हा युक्तिवाद करणाऱ्या स्वतंत्र मुंबईवादींना बाबासाहेबांनी उत्तर दिलं आणि म्हणाले, आपण आता हा प्रश्न समग्रपणे विचारात घेऊ. गुजराती हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत का? नसतील तर ते मुंबईत कसे आले? त्यांच्या संपत्तीचा मूळ स्रोत काय आहे? कोणीही गुजराती माणूस आपण मूळ मुंबईचे असल्याचा दावा करणार नाही. ते जर मूळ निवासी नसतील तर ते मुंबईत आले कसे? पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रजांप्रमाणे तेही संघर्ष करत इथे आले की त्यांनी जोखीम पत्करली होती? इतिहासाने दिलेली उत्तरं फार स्पष्ट आहेत. गुजराती लोक मुंबईत स्वेच्छेने आलेले नाहीत. त्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धंदेवाईक अडते व दलाल म्हणून येथे बोलवून घेतलं. ईस्ट इंडिया कंपनीच्या पहिल्या वखारी सुरत येथे सुरू झाल्या असल्या कारणाने त्यांना या सुरती बनिया व्यापारात दलालीसाठी वापरण्याची सवय झाली होती. त्यामुळेच त्यांनी गुजरात्यांना मुंबईत आणलं हे कारण आहे. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीसोबत बोलणी करून काही व्यापार सवलती, विशेष अधिकार पदरात पाडून घेऊनच ते इथे आले. गुजराती लोक इथे उदात्त हेतूने मातृभूमीचा त्याग वगैरे करून आलेले नव्हते. पोटार्थी म्हणूनही नाही, तर दलाली कमावणारे लाभार्थी म्हणूनच आले होते. याबाबतचे पुरावे, दस्तावेज, ब्रिटिशांची पत्र हे सारं बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि बिनतोड युक्तिवादही केलेले आहेत. शिवाय बाबासाहेब म्हणाले की औद्योगिक उभारणीमध्ये केवळ गुजराती बनिये नव्हते, त्यात इतर अनेक प्रांतातील लोक होते. महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेले लोकही त्यात होते. उद्योजक आणि कारखानदार निराळे असतात. बाबासाहेब लिहितात, गुजरात्यांनी मुंबईत व्यापार उद्योग वाढवला या विधानाला काहीही आधार नाही. मुंबईतील व्यापार उद्योग युरोपियनांनी वाढवला, गुजरात्यांनी नाही. समारोप करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात, महाराष्ट्र आणि मुंबई हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. एवढंच नव्हे तर ते एक आहेत, अविभाज्य आहेत. दोघांना एकमेकांपासून तोडणं हे दोघांच्याही दृष्टीने मारक ठरेल. मुंबईच्या वीज आणि पाणी यांचे स्रोत महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राचा बुद्धिजीवी वर्ग मुंबईत मोठ्या प्रमाणावर राहतोय. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडल्याने मुंबईचे अर्थजीवन अवघड होईल
आणि मराठी जनसामान्यांपासून मराठी भाषक बुद्धिजीवींची फारकत होईल. या नेतृत्वाशिवाय महाराष्ट्र दिशाहीन होईल. आज बाबासाहेबांचे हे विचार, हे विधाने किती काल सुसंगत आहेत हे दिसतातच आहे. महाराष्ट्रातील आणि भारतातील राजकारणी हे समजून घेतील का? विचार करा.